ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, असं म्हणू नका की माणसाला 3 जिभे कुठं असतात कुठं असतात बघा। पहिला जीव जेव्हा आपण समोर असतो ना, तेव्हा बघा फक्त आणि फक्त आमचं गुणगान होत असतंय, आमच्यातलं चांगल्या गुणाचं चर्चा होत असतंय समोर असताना। त्यांना नको असेल तरी ते गुणगान करत असतात, म्हणजे नाटक करत असतात, होय ना। ह्या जिभेला तुम्ही समोरचे जीभ किंवा नाटकी जीभ म्हणलं तरी चालेल। दुसरा म्हणजे जेव्हा आपण समोर नसतो ना, आम्ही नसताना त्यांचे शब्द प्रयोग वेगळे असतात आमच्यासाठीचे, तेव्हा फक्त त्यांच्या जिभेने आमच्यातले दोषावर चर्चा करतात। आमच्यातलं मळ जे असते ना, घाण म्हणतो की आपण, त्याचं घाणीचं चर्चा होत असतंय। म्हणून त्याला आपण मागचे जीभ म्हणलं तरी चालतंय किंवा डुकराचं जीभ म्हणलं तरी चालतंय, कारण आमचं मळ स्वच्छ होत आहे तिथं। आणि तिसरा पण असतंय, ते म्हणजे काही लोक काही शब्द प्रयोग मनातच आमच्यासाठी करत असतात। ते शब्द त्यांनी जिभेवर सुद्धा आणत नाही, मागेही आणत नाही, पुढेही आणत नाही। तेवढे असह्य शब्द असतात ते। त्या जिभेचं नाव म्हणजे त्याचं खरा जीभ किंवा नीच जीभ म्हणलं तरी चालतंय। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे भावांनो, आपण दुसऱ्यासाठी समोर असताना जे शब्द वापरत असतो तेच शब्द मागे सुद्धा असावा आणि मनात सुद्धा असावा। धन्यवाद।